आता महायुतीचं सरकार आहे. भाजप कधीच असं म्हणत नाही की आमचं स्वतःचं सरकार आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पॉवरफुल आहेत. ते दिवसागणिक भक्कम बनतायत. याला अनेक कारण आहेत. एक तर त्यांनी गिअर शिफ्ट केले. तुम्हाला आठवत असेल 2019 ते 2014 ते 2019 त्यांनी 2 फ्लॅगशिप योजना राबवल्या होत्या. एक म्हणजे जलयुक्त शिवार. महाराष्ट्रामध्ये मी स्वतः ग्राउंडवर जाऊन कव्हर केले. 2012-13, 13-14, त्यानंतर काही प्रमाणात 14-15, 3 वर्ष सलग मराठवाड्यामध्ये दुष्काळ आला. मराठवाड्याचं वाळवंटीकरण होत आहे की काय अशी भीती होती. आणि त्या काळात जलयुक्त शिवार सारखी योजना ही तेव्हाच्या फडणवीस सरकारने 2014चं सरकार आल्यावर ती हळूहळू हाती घेतली आणि 2015 मध्ये त्याचा पेस प्रचंड वाढवला. मला आजही माहिती आहे की इतकी भीषण पाणी टंचाई होती लातूरला की सांगलीहून रेल्वे वॅगननी पाणी आणावं लागलं. आणि पहिली वॅगन येत होती तेव्हा मी लातूरात एका टीव्ही चॅनलसाठी बातमी कव्हर करायला गेलो. तेव्हा लातूरचे तिथले जे आयुक्त होते महानगरपालिकेचे, त्यांच्याशी बोललो, जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आणि लक्षात आलं की नळ योजना लातूरमधली ही पूर्णपणे निकामी झाली. आज जर का पाणी सोडतो म्हटलं टाक्यांमार्फत तर लिकेजेस इतके आहेत आणि मग ती दुरुस्त करणे, पाणी पोस्त करणे, मांजरा पूर्ण आटली होती. आज काय परिस्थिती आहे? आज लातूरमध्ये भले 8 दिवसांनी पाणी येत असेल पालिकेचं, पण तसा दुष्काळ त्यानंतर बघितलेला नाही. आज जवळजवळ नाही म्हटलं तरी 9 वर्ष होत आहेत. सांगायचं तात्पर्य असं आहे की जलयुक्त शिवारणी मराठवाड्यामध्ये नद्यातले गाळ काढणं असेल, चरीकरण मोठ्या प्रमाणात झालं, म्हणजे जे नद्या नाल्या बनल्या होत्या तिथे रुंदीकरण झालं, खोलीकरण झालं आणि त्याचा एक खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मराठवाड्यावरती दिसला. आणि आज मराठवाडा ही तशीही अशी वर्जिन लँड आहे की जिथे सर्वाधिक दुष्काळ, सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सर्वाधिक पाऊस, म्हणजे जायकवाडी भरायला लागलंय. दरवर्षी त्याचं प्रमाण वाढत झालं. एक वेळ अशी होती की जायकवाडी पूर्ण सोकलेलं होतं आणि तो काळ आता निघाला, जलयुक्त शिवारने पुढे गेलाय. त्यानंतर त्यांनी आणखीन एक फ्लॅगशिप योजना राबवली, ती पूर्ण केली. म्हणजे आज मला सांगायला आवडेल की समृद्धी महामार्ग जो आहे, जो मुंबई ते नागपूर होता, तो आता गडचिरोलीपर्यंत झालेला आहे. म्हणजे गडचिरोलीपर्यंत समृद्धी महामार्ग गेला. गडचिरोलीला मोठा आयर्न हब होता आहे, त्या दृष्टीनं तो आता खूप महत्वाचा आहे. आज समृद्धी महामार्गाची किंमत कधी कळते? जेव्हा आज विमान सेवेचा बट्टाबोळ झालाय, सगळीकडे ठप्प आहे. नागपूरच्या अधिवेशनाला जायची लगबग मुंबईतून शासकीय कर्मचारी असतील, राजकारणी असतील, पत्रकार असतील, सर्वांची चाललेली आहेत. कोणीही फारसं विमानाने चाललं नाहीये. सगळे गाड्या करून समृद्धी मार्गे चाललेले आहेत. मी स्वतः समृद्धी मार्गे माझ्या गावी गेलो. 2000 किलोमीटर गाडी येताना आणि जाताना एकूण चालवली. माझा खांदा गेला गिअर बदलून, अजूनही दुखतोय. सांगायचं तात्पर्य असं आहे की इतका सुसाट महामार्ग हा समृद्धी तयार झाला, ज्यामुळं वेगळ्या विदर्भाची मागणी ही टेक्निकली मागे पडली आहे समृद्धी महामार्गामुळे. कारण मुंबईला नागपूर आणि विदर्भ जोडला गेलाय. आता अपेक्षा अशी आहे की मराठवाड्यामध्ये जो मराठवाडा प्रादेशिक असमतोल तिथं मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे की विदर्भालाही शेतकरी आत्महत्यामध्ये मराठवाड्यातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांनी टाकलेला आहे. आणि विकासाचा दरही कमी आहे, गुंतवणुकीचा दरही कमी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर विदर्भात जसं होत आहे तसं मराठवाड्यात होत नाहीये. तेव्हा मराठवाड्याला आता ऊर्जितावस्था देण्याची, तिथं गुंतवणूक वाढायची. त्याचबरोबर नदी जोड प्रकल्प जो मराठवाड्याला सांगितलं गेलाय की आम्ही नदी जोड प्रकल्प करून देतो आहोत, त्याची गरज आहे. आणि बेरोजगारी मराठवाड्यातली विदर्भाप्रमाणेच ती कमी करण्याची गरज आहे. कारण तिकडनं जे पदवीधर आहेत, जे उच्च शिक्षित आहेत, त्यांचा लोंढा आमचे, जसे मी आलो विदर्भातून, सचिन जोशी उत्तर महाराष्ट्रातून मुंबईत आले, तसा लोंढा हा वाढताच आहे, तो काही कमी होत नाही. ही आव्हानं आहे. पण मग या टर्ममध्ये देवेंद्र फडणवीसांनी काही वेगळ्या गोष्टी आखल्या. मी असं म्हणेन की त्यांनी काही गोष्टी स्वतःमध्ये सुद्धा, म्हणजे गेल्या वर्षभराचं जर का मी विश्लेषण केलं देवेंद्र फडणवीसांच्या कामगिरीचं, तर कागदावरती खूप सांगता येईल, तोंडी ते वाचून सांगता येईल. पण त्यांनी मला सर्वसामान्य लोकांना शेवटचा न्याय कोण देतं? तर आमचे मुख्यमंत्री देतात. सामान्यांसाठी ते बघतात, जात विरहित राजकारण करतात, समाज विरहित करतात, असा एक विश्वास त्यांनी सामान्यांमध्ये नक्कीच निर्माण केलेला आहे. आणि मग अगदी जो मराठा समाज
मनोज जरांगे पाटलांमार्फत हा सरकारवरती दबाव आणत होता किंवा मुंबईमध्ये आंदोलन झालं, कोणाला वाटलं नाही की हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जिया हे सरकार काढून देईल. काढून दिला. आज मराठवाड्यातला जो कुणबी मराठा समाज आहे की ज्यांच्या नोंदी या हैदराबाद गॅझेटियरमध्ये आहेत, त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला. आणि त्याच वेळेस मुख्यमंत्री म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाला सुद्धा हा विश्वास दिला की हा एक GR निघाला, कोणाला आरक्षण दिलेलं नाहीये. ज्यांना आरक्षण मिळू शकतं त्यांनी आपल्या नोंदी द्या, पुरावे द्या, त्यांना हा GR आरक्षण मिळवून देऊ शकतो. त्यामुळं ओबीसी समाज घटकावरती अन्याय होईल असं काही नाही. हाही विश्वास समस्त ओबीसीमध्ये निर्माण करण्याचं मोठं काम एक व्यक्ती म्हणून, राजकीय नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं असं माझं ठाम मत आहे. हा जो सोशल बॅलन्स साधण्यात ते पुढे आले आणि मास्टर स्ट्रोक त्यांनी हा हैदराबाद गॅझेटियरचा काढला. प्लस ओबीसी फेडरेशन असतील किंवा छोट्या मोठ्या संघटना असतील त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला. ही एक जमेची बाजू त्यांची या 1 वर्षामध्ये राहिली आहे. दुसरी बाजू जी खूप महत्वाची की आपल्याकडं अतिवृष्टी झाली, महापुरामुळं मोठं नुकसान झालं मराठवाड्यातच. पुन्हा त्याची सर्वात जास्त झळ बसली मराठवाड्याच्या आजूबाजूचे जे सोलापूर जिल्हे आणि विदर्भातले काही जिल्हे आहेत त्यांना ती झळ बसली. तिथं 32,000 कोटींचं पॅकेज, आजवरचं सर्वाधिक पॅकेज जाहीर झालं. आतापर्यंत माझ्या माहितीनुसार साधारणतः त्यातले 21,000 कोटी हे वाटायला दिले गेलेले आहेत. आता हिवाळी अधिवेशन आहे, त्यामध्ये उरली सुरली रक्कम ही जाणार आहे. आणि त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन जे बच्चू कडूंनी आंदोलन केलं होतं त्यामध्ये दिलं, तारीख सांगितली की आम्ही शेतकरी कर्जमाफी करू आणि ती 1 जून जुलै 2026 पर्यंत करू. आता ही आश्वासनं, तारीख देणे कर्जमाफीचं आणि त्याच वेळेस जी कर्ज वसुली आहे तिला स्थगिती आहे. म्हणजे कर्ज वसुलीला सध्या स्थगिती आहे, ही खूप जमेची बाब आहे. आणि पुढचं रब्बीतलंही कर्ज मिळतंय. आणि प्लस अतिवृष्टीमुळं, महापुरामुळं ज्या शेतजमिनी ह्या खरडल्या गेल्या किंवा निकामी झालेल्या आहेत त्यांच्या पूर्वपदावरती त्या जमिनी आणण्यासाठी भराव टाकून किंवा गाळ टाकून किंवा याची कामं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. ती कमी जास्त प्रमाणात त्याची ओरड असते, पण असा काही आगडोंब नाहीये की काही होतच नाहीये. तेही होत आहे, तेही जमेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सौर ऊर्जा जी कृषी वाहिनी आहे, सौर कृषी वाहिनी, त्याच्या योजना. माझ्या वडिलांनी स्वतः सौर ऊर्जा पंप घेतला. त्याच्यासाठी आधी पैसे भरावे लागतात आणि नंतर तो एकदा बसल्यावर ते रिम्बर्स होतात वगैरे असा आहे. पण त्यांनी काहीतरी 42,000 वगैरे भरले आणि जैन इरिगेशनचा पंप घेतला, सौर ऊर्जा पंप. कारण आमची 6 एकर जमीन ओलीत नव्हती, ती करून घ्यायची, पार्शली ओलीत, त्याचा वेगळा अर्थ काढाल. विदर्भात सोयाबीन, कापूस आणि मग मधल्या काळामध्ये इतर पिकं रब्बीची आणि त्याला एखाद दुसरी पाळी पाण्याची द्यायची असते, त्यासाठी असतं. तर ते केलं. म्हणजे ही सुविधा सौर ऊर्जा पंपाची ही अनेक शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरते. आता राहिला प्रश्न जो की बियाणं, खतं यांचे दर वाढतात, तर तो हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला फिनॉमिना आहे, त्याला राज्य सरकार म्हणून मर्यादा आहे. त्यानंतर पाणी हा जो विषय आहे हा देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाही हाती घेतला होता. मला आठवत आहे, आम्ही बातम्या केलेल्या आहेत. मग तो या पैनगंगाचा विषय असेल, वैतरणाचा विषय असेल, विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांचा विषय असेल, त्यावरती विरोधी बाकावरती सर्वाधिक बोलणारे कोण होते, तर ते तेव्हा देवेंद्र फडणवीस होते. मग तो सिंचन घोटाळा कसा आला, तो कसा नंतर निस्तारला गेला, तो भाग सोडा. पण आता पाणी हा विषय जर का देवेंद्र फडणवीसांच्या अजेंड्यावर असेल तर मी सांगतोय, आणि ही माहिती मुद्दाहून काढली आज. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिली आहे, 88,000 कोटी देणार आहेत. 10 लाख एकराचं सिंचन वाढतंय. दमणगंगा, एकदरे, गोदावरी नदीजोड प्रकल्प 1 लाख एकराचा सिंचन लाभ होतोय. जवळपास 215 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे, ज्याला आपण सुप्रमा म्हणतोय. हा प्रकार फार गंभीर असतो. जेव्हा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळते तेव्हा प्रकल्पांच्या किमती वाढलेल्या असतात आणि त्या मान्यता देणे, टेक्निकल याच्या तेव्हा बसवणे हे फार महत्त्वाचं असतं. त्याचा फायदा असा आहे की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये राज्यातले 28 प्रकल्प आले आहेत. राज्यातला जो गोसीखुर्द प्रकल्प आहे सिंचन प्रकल्प, तो एकमेव राष्ट्रीय प्रकल्प आहे. देवेंद्र फडणवीसांचं 2014 ते 2019
ही इच्छा होती की पैनगंगा, खास करून लोअर पैनगंगा प्रकल्प जो आहे तोही राष्ट्रीय प्रकल्प व्हावा, आणि ती मी त्यांना आठवण करून देतो, कारण ती बाब ते माझ्याजवळ बोलले होते. ते अजून झालेलं नाही तर तेही त्यांनी करावं, त्यासाठी म्हणजे आमच्या गावांना वगैरे लाभ होईल हो. असा विषय आहे. लोअर पैनगंगा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प झाला तर सरकारचा म्हणजे केंद्र सरकारचा निधी मिळतो. 215 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. जवळजवळ 28 लाख हेक्टर सिंचन क्षमता ही निर्माण होते. सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचनाला 5,325 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. टेंबू उपसा सिंचन फार जुनी मागणी असते, 7,370 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आणि जलयुक्त शिवार गेल्या वर्षभरामध्ये ऑलमोस्ट 37,000 कामं ही पूर्ण झालेली आहेत. तेव्हा जलयुक्त शिवारची पण कामं ही पुन्हा झपाट्यानं सुरू झालेली आहेत. आता येऊया की आपल्या राज्यामध्ये आपली मिळकत वाढवायची, उत्पन्न वाढवायचं आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये रिजनल इम्बॅलन्स मोठ्या प्रमाणात आहे. ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः त्यावरती 20 वर्षापासून बोलतोय, लिहितोय. सांगायचं तात्पर्य असं की आपला जो गोल्डन ट्रायंगल आहे, मुंबई, नाशिक, पुणे, की जिथे वर्षानुवर्ष डेव्हलपमेंट झाली आहे जस्ट बिकॉज ऑफ मुंबई बंदर. आधी बीपीटी होतं, त्यानंतर जेएनपीटी आलं, ही 2 मोठी बंदरं होती. आता जेएनपीटीलाच लागून पुढे अरबी समुद्रात वाढवण बंदर होतंय पालघर जिल्ह्यामध्ये, आणि ते जेएनपीटीच्या दुप्पट मोठं आणि देशातलं सर्वात मोठं बंदर हे वाढवण बंदर करण्याचा मानस हा महायुती सरकारनं घेतलेला आहे, सोडवलेला आहे, आणि त्याच्याकडं जोरदार काम हे चाललेलं आहे. वाढवण बंदर होतंय म्हणून आत्ता जी खारघरच्या पलीकडे उल्वे वगैरे वगैरे तिकडे रायगड जिल्ह्यामध्ये 3री मुंबई होते, जिथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बनतंय, तेही आता काही महिन्यातच कार्यान्वित होतंय. धावपट्टी तयार झालेली आहे, त्याचं टेस्टिंगही झालंय पहिल्या फ्लाईटचं. तर ते आणि त्याच्या आजूबाजूला मोठी डेव्हलपमेंट होते. अप टू द खोपोली MMR रिजन पसरतोय. ही झाली 3री महामुंबई, ज्याला म्हणूया 3री मुंबई. आता वाढवण बंदराच्या अलीकडं वसईपासून पुढे बोईसर, पालघर जिल्ह्यामध्ये 4थी मुंबई बनते. 4थ्या मुंबईमुळं काय होतंय, एकूण MMR रिजन जो वाढतोय त्याचा आवाका प्रचंड मोठा होतोय. आणि मला सांगायला आवडेल की ऑलमोस्ट $1.5 ट्रिलियन इतकी MMR रिजनची इकॉनॉमी म्हणजेच अर्थव्यवस्था बनते आहे. भारतीय रुपी या करन्सीमध्ये सांगायचं झालं तर 125 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था ही आपल्या मुंबई महानगर प्रदेश म्हणजेच MMR रिजनची इकॉनॉमी अर्थव्यवस्था बनते आहे. आणि एकट्या MMRDAनं यावर्षी 4 लाख कोटींचे MOUs केलेले आहे गुंतवणुकीचे. आणि अशा पद्धतीनं वाढवण बंदर जे आहे ते ऑलमोस्ट 76,222 कोटींचं आहे. इतकी मोठी गुंतवणूक ही वाढवण बंदरासाठी होते. तिथे ऑफशोर विमानतळ सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर असे जे प्रकल्प होत आहे, समृद्धी महामार्ग पूर्ण झालाय, मगाशी मी म्हणालो गडचिरोलीपर्यंत विस्तार झालाय. आणि देवेंद्र फडणवीसांची एक इच्छा आहे की आयर्न ओव्हर होत आहे, आयर्न हब होत आहे गडचिरोलीला, जे गडचिरोलीचं कायापालट करत आहे. म्हणजे आत्ताच्या घडीला एकूण गुंतवणूक जी आहे, जे देशातलं सर्वात मोठं आयर्न म्हणजेच लोह खनिज याचं हब असणार आहे. आयर्न हब गडचिरोली देशातलं सर्वात मोठं स्टील हब ज्याला म्हणूया. आणि तिथं गुंतवणूक ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी 50,000 कोटींची अपेक्षित आहे. ऑलरेडी 5 ते 6,000 कोटींची गुंतवणूक ही झालेली आहे. लॉयड मेटल्स असेल किंवा JSW ग्रुप्स असेल, त्यांचं हेडक्वार्टर हे समोर दिसतंय आमच्या BKCला, त्यांची गुंतवणूक झालेली आहे. आता गडचिरोली आयर्न हब बनतंय, स्टील हब बनतंय. तिथून बघा, एकतर तिथून आपल्याला विशाखापट्टणम एअरपोर्ट तिकडं जवळ आहे, पण जर का मुंबईकडे आणतो म्हटलं JNPT आणि पुढे वाढवणला नेतो म्हटलं तर त्या दृष्टीनं जी कनेक्टिव्हिटी आहे, किंवा रत्नागिरी बंदर एक डेव्हलप होत आहे, गोव्याला ते जोडलं जात आहे, JNPTला ते जोडलं जात आहे, जसं मुंबई गोवा हायवे आहे, त्याची कनेक्टिव्हिटी जी वाढते आहे ती महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाने, भले देवस्थानांना जोडणारा हा महामार्ग म्हटलं असलं तरी याचा मूळ हेतू हा काही लपून नाहीये. तो गडचिरोलीचं जे स्टील हब इतकं मोठं की देशातलं सर्वात मोठं हब की ज्याची क्षमता प्रचंड आहे, मग तिथून वाहतुकीसाठी ने आणीसाठी समृद्धी महामार्गावरती त्याचा पूर्ण
बोजा पडू नये किंवा भार पडू नये म्हणून मग शक्तीपीठ महामार्ग तयार होतोय. आणि विदर्भामध्ये त्याला फारसा काही विरोध नाही आहे तो विरोध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसतोय आणि तिथेही मार्ग बदलला तर काम होत आहे आणि तोही शक्तीपीठ महामार्ग पुढे वेगानं कामाला सुरुवात होईल अशी माझी माहिती आहे. आता सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा असे प्रकल्प आपण हाती घेतो त्याच वेळेस आपला शेतकरी राजाकडे आपण लक्ष देतो. याच वेळेस जी वीज असते, आता आपण पारंपरिक ऊर्जा वापरतो म्हणजे औष्णिक ऊर्जा प्रकल्प जे आहेत, थर्मल पॉवर स्टेशन्स, याला मर्यादा आहे कारण त्यामध्ये कोळसा जास्त जातो. मग आपल्याला हरित ऊर्जा वाढवायची आहे, आपल्याला सौर ऊर्जा वाढवायची आहे, आपल्याला जी पाण्यापासून होणारी जी ऊर्जा आहे अपारंपरिक ती वाढवायची आणि त्यासाठी ऑलमोस्ट ऊर्जा खरेदीचे करार राज्य सरकारनी हे 45 ते 45.5 मेगावॅट अतिरिक्त विजेचे ऊर्जा खरेदीचे करार केलेले आहेत. त्याचबरोबर हरित ऊर्जा 36,000 मेगावॅटचे करार झालेले आहेत. 100 गावांमध्ये सौरग्राम योजना राबवली जाते. त्यातली 10 गावं ही सौर ऊर्जा ग्राम अशी पूर्ण झालेली आहेत, कार्यान्वित झालेली आहेत. आणि मग राहिला की जे उपेक्षित घटक आहे, वेगवेगळी महामंडळं स्थापन झाली ती तुम्हाला आठवत असेल, टप्प्याटप्प्यानं त्याला निधी देणं आहे. शिष्यवृत्त्यांचा विषय हा कायम असतो, त्यावरती तोडगा काढून पुढे जाणे आहे. महिला ह्या सध्या खुश आहेत आणि देवाभाऊवर खुश दिसत आहेत. त्याचं कारण म्हणजे साहजिकच महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जात आहेत आणि तो आकडा मोठा आहे लाडकी बहीण योजनेचा आणि ती दमदारपणे सुरू आहे. 10 जिल्ह्यांमध्ये आता उमेद मॉल हा महिला बचत गटांसाठी होतोय. महिला बचत गट ही एक मोठी क्रांती महाराष्ट्रात देशभराला सांगण्यासाठी झालेली आहे आणि त्या दृष्टीने हे जे 10 उमेद मॉल आहेत 10 जिल्ह्यांमधले हे खूप मोठे आहेत. आता सर्वात मोठा विषय जो देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत आल्या आल्या आपल्या अजेंड्यावरती ठेवला होता तो म्हणजे गुंतवणूक वाढीचा. मी तुम्हाला या क्षणी सांगतोय की देशातली सर्वाधिक परकीय थेट परकीय गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो, डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट FDI, ही देशाच्या तुलनेमध्ये 40% एकट्या महाराष्ट्रात झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जी FDI म्हणजेच थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे ती ऑलमोस्ट 1,64,875 कोटी इतकी झालेली आहे.